अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्राचे वाचन कसे करावेत आणि त्याचे नियम काय आहेत। श्री गुरुचरित्र हे पवित्र ग्रंथ आपण सर्व दत्त भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। श्री गुरुचरित्रामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या चमत्कारी लीलेंचे वर्णन आहे। याचे वाचन केल्याने भक्तांना ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचे मार्गाचे मार्गदर्शन मिळते। आता आपण जाणून घेऊयात श्री गुरुचरित्राचे पारायण कसे करावे। श्री गुरुचरित्राचे पारायण साप्ताहिक 7 दिवस, 3 दिवस आणि 1 दिवस नित्य वाचन केले जाते। यामध्ये साप्ताहिक पारायण अधिक प्रचलित आहे। सर्वप्रथम पारायणाची जागा स्वच्छ करून घ्यावी। तिथे गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून शुद्धी करून घ्यावी। तसेच तन आणि मन हे पवित्र ठेवावे। पारायणासाठी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे। आता आपण पूजा मांडणी कशी करावी हे पाहूयात। सर्वप्रथम एका पाटावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरावे। त्यावर अक्षता ठेवून श्री गुरुचरित्राचा ग्रंथ त्यावर ठेवावा। ग्रंथावर हळदी कुंकू लावून आणि फुले वाहून दिवाबत्ती करून घ्यावी। त्यासोबतच कलश स्थापना आणि कलश पूजन करून घ्यावे आणि नैवेद्य दाखवावा। भगवान दत्तात्रय यांचा फोटो किंवा मूर्ती जवळ ठेवावी। मूर्ती नसल्यास एक लाल वस्त्रावरती तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवून श्री दत्त महाराजांचे आवाहन करावे। पारायण चालू असताना सर्व दिवस अखंड ज्योती प्रज्वलित करावी। दिवा विझल्यास दत्तगुरूंची क्षमा मागून दिवा परत प्रज्वलित करावा। शक्यतो पारायण ब्रह्म मुहूर्तावर करावे। पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्या उजव्या हातावरती पाणी घेऊन देवाला आपला उद्देश सांगावा। आपण पारायण का करत आहोत, इच्छापूर्तीसाठी, दुःखांचं निवारण करण्यासाठी किंवा निष्काम भक्तीसाठी। आपला संकल्प देवाला सांगून पाणी सोडावे। संकल्प केल्याशिवाय पारायण करू नये। वाचन सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या कुलदैवतेचे, गुरुचे तसेच माता पित्याचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि मग भस्म लावून वाचन सुरू करावे। वाचन करताना शांत आणि स्पष्ट आवाजात करावे। चुकीचे उच्चार टाळावे। आपले चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे। पारायण करताना कोणते नियम पाळावे। पारायण करताना तन आणि मन हे शुद्ध असावे आणि ब्रह्मचर्याचं पालन करावे। तसेच आंबट, तिखट, कांदा, लसूण, मीठ आणि दुसऱ्यांच्या हाताचे जेवण टाळावे। तामसिक आहार करू नये। जेवणात गुळाचा वापर करू नये। साखर खाण्यास हरकत नाही। संध्याकाळी दूध पिऊ शकता। वाचन सुरू असताना आसन सोडू नये आणि मध्ये कोणाशी बोलू नये। रोजचं वाचन झाल्यानंतर ग्रंथ बंद न करता त्यावर हळद, कुंकू आणि फुले अर्पण करावी। पारायण करताना दाढी करू नये। तसेच केस आणि नख कापू नये। पारायण करताना अचानक सुतक किंवा मासिक धर्म आल्यास पारायण तिथेच थांबवावे आणि ते संपल्यानंतरच वाचन परत चालू करावे। जमिनीवरती चटई किंवा घोंगडी टाकून झोपावे। चमड्याचा वापर टाळावा। पारायण सुरू करण्यापूर्वी 1 गाई आणि 4 श्वानांना पोळी खाऊ घालावी। पारायणाच्या काळात सतत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा नामजप करावा। लक्षात असू द्या, पारायण करताना श्रद्धा आणि भक्ती हे फार महत्त्वाचे आहे। पारायण हे साधेपणाने करावे। पारायण करताना आपल्या उजव्या हाताला एक पाठ रिकामा ठेवावा, कारण दत्त महाराज साक्षात आपले पारायण ऐकायला आपल्या शेजारी येऊन बसतात अशी मान्यता आहे। पारायण झाल्यानंतर उत्तर पूजा करावी आणि नैवेद्य दाखवावा। नैवेद्य हा मुख्यतः गुळ शेंगदाणे किंवा पुरणपोळी असावी। नैवेद्याचा काही भाग गाई, श्वान आणि कावळ्याला खाऊ घालावा। अशा प्रकारे पारायण केल्याने मनोइच्छित फल प्राप्त होते आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो। तर आज आपण जाणून घेतलं श्री गुरुचरित्राचे पारायण कसे करावे। आपण पुढील व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्राचे सारांश सांगणार आहोत। सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील।
भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.